जुन्या मराठी कॉमेडी सिरियल्सची गोष्ट काही वेगळीच होती। विविध चॅनल्सवर अनेक मजेदार कॉमेडी सिरियल यायच्या। आजच्या सासू सुनेच्या ड्रामेबाज सिरियलपेक्षा या सिरियल पाहायला मजा यायची। 20 ते 25 वर्षापूर्वी आलेल्या या सिरियल्सनी लोकांना जोरदार हसवले। आजही लोकांच्या मनात या मालिकांबद्दल स्पेशल आठवणी आहेत। आजच्या जमान्यात अशा मालिका पाहायला मिळत नाहीत। आज आम्ही अशाच काही जुन्या कॉमेडी सिरियल्सची माहिती सांगणार आहोत। हसा चकटफू केदार शिंदेने डायरेक्ट केलेली ही विनोदी मालिका त्यावेळी भरपूर गाजली। रोजच्या घडणाऱ्या घडामोडीवर विनोदी व्यंग करणारी ही मालिका लोकांनी डोक्यावर घेतली होती। या मालिकेमध्ये दिग्गज कलाकारांची फौज होती। अंकुश चौधरी, भरत जाधव, पंढरीनाथ कांबळे, सिद्धार्थ जाधव, रसिका जोशी, अतिशा नाईक अशी नावे घ्यावी तेवढी कमीच आहेत। आमच्यासारखे आम्हीच ही सिरियल साधारण 2000 ते 2001च्या दरम्यान अल्फा मराठी म्हणजे आजच्या झी मराठी चॅनलवर लागायची। अनेक मातब्बर मराठी कॉमेडी कलाकार असलेल्या या सिरियलचे जास्त एपिसोड आले नाहीत, मात्र तरीही या सिरियलचे फॅन्स भरपूर आहेत। प्रशांत दामले, विजय चव्हाण, मकरंद अनासपुरे, शुभा खोटे, सतीश तारे हे दिग्गज कॉमेडी कलाकार या सिरियलमध्ये होते। दे धमाल लहान मुलांसाठी बनवलेली ही खास मालिका होती। या मालिकेत लहान मुलांचे विश्व अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे। अष्टवेद नावाची सोसायटी असते आणि या सोसायटीमध्ये मुलांचे 2 गट असतात। एक गट अभ्यासू हुशार मुलांचा, तर दुसरा मस्तीखोर, दंगामस्ती, उचापती, खोडकरपणा करणाऱ्या मुलांचा। हे 2 गट परस्पर विरोधी कारवाया करत राहायचे, ते पाहायला मजा यायची। झंप्या हे भूषण कुपकर यांनी केलेले पात्र तर फार फेमस झाले होते। या सिरियलमध्ये प्रिया बापट, स्पृहा जोशी, दुष्यंत वाघ, अमेय कदम, अनुराग वरळीकर, शाल्मली ओझे यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते। साहेब बीबी आणि मी 2003 ते 2006 पर्यंत झी मराठी या चॅनलवर ही सिरियल चालू होती। यात भरत जाधव, गिरीश ओक, नीलम शिर्के, मेधा जंबोटकर यांची मध्यवर्ती भूमिका होती। केदार शिंदे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते। ऑफिसमध्ये गिरीश ओक बॉस आणि भरत जाधव कर्मचारी असतात, मात्र घरी आल्यावर घरमालक भरत जाधव असतात तर गिरीश ओक भाडेकरू। ते दोघेही एकमेकांवर कुरघोडी करत राहतात, असे एकूण कथानक असायचे। भरत जाधव आणि गिरीश ओक यांची जुगलबंदी पाहायला मजा यायची। श्रीयुत गंगाधर टिपरे झी मराठीवर ही मालिका 2001 ते 2005 पर्यंत चालू होती। मालिकेचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले होते। दिलीप प्रभाळकर, राजन भिसे, शुभांगी गोखले, विकास कदम, रेश्मा नाईक इत्यादी कलाकारांनी या मालिकेत भूमिका केल्या आहेत। या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे झी मराठीवर ह्याचे 2दा पुनःप्रक्षेपण करण्यात आले होते। या मालिकेचे कथानक दिलीप प्रभाळकर यांच्या अनुदिनी या लोकसत्ता दैनिकात प्रसिद्ध होणाऱ्या सदरांवर आधारित होते। टिपरे कुटुंबात घडणाऱ्या दैनंदिन घटना आणि त्यांचे मजेदार अनुभव या मालिकेत मांडण्यात आले होते। घडले बिघडले सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर व्यंगात्मक भाष्य करणारी ही मजेशीर मालिका होती। यात मुक्ता बर्वे, रसिका जोशी, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, ऋषिकेश जोशी हे मध्यवर्ती भूमिकेत होते। श्रीरंग गोडबोले यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते। या मालिकेचे टायटल सॉन्ग आजही लोकांच्या लक्षात आहे। मालवणी डेज 2009 साली आलेल्या या सिरियलमध्ये मालवणमधल्या गजालवाडी या गावातील इरसाल लोकांची गोष्ट सांगितली आहे। मालवणी भाषेतल्या या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली होती। या मालिकेत भाऊ कदम, वैभव मांगले, कुशल बद्रिके, दिगंबर नाईक हे कलाकार होते। व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या प्रसिद्ध पुस्तकांवर आधारित त्याच नावाची ही मालिका झी मराठीवर प्रदर्शित झाली होती। या मालिकेत पु ल देशपांडे यांचा रोल अतुल परचूर यांनी केला होता। या मालिकेत अशोक सराफ, प्रतीक्षा लोणकर, दिलीप प्रभाळकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या। कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक गंगूबाई आणि छू या भावा बहिणींच्या भोवताली या मालिकेची कथा फिरते। निर्मिती सावंत आणि पंढरीनाथ कांबळे यांनी या मालिकेत कमाल काम केले होते। ETV मराठीवर ही मालिका खूप वर्षे चालू होती। हसत हसत जगण्याचे धडे देणारी गंगूबाई म्हणजे निर्मिती सावंत त्यावेळी खूप प्रसिद्ध झाल्या होत्या। चला बनूया रोडपती कौन बनेगा करोडपती या गेम शोचा मराठी स्पूफ होता। यात प्रदीप पटवर्धन यांनी काम केले होते। अनेक अतरंगी प्रश्न आणि कमाल गेस्ट घेऊन ही मालिका लोकांचे मनोरंजन करायची। कविता लाड, रोहिणी हटकंडी, अरुण नलावडे, विनय येडेकर हे दिग्गज या मालिकेत काम करायचे। तर या होत्या जुन्या काळातील कॉमेडी मालिका। कोणती मालिका राहिली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।